आज होती सुरेश भाऊच्या इथं कार्तिकी एकादशीची पंगत. दरवर्षीच त्याच्या इथं पंगत राहते. मग म्हटलं पंक्तीत कोण कोण आलं यावेळेस आता शूटच करून घ्यायचं आणि पुऱ्या पंक्तीचा व्हिडिओ काढून घ्यायचा. मग काय दिला केतन पशी मोबाईल आणि जाय म्हटलं काढ सबन पंक्तीचा व्हिडिओ. हे वय किसना पाणी पेत जाय. मग काय जिवंत मस्त पंगत वाढत जाय बा. जिवंत म्हणजे वाढणं कसं प्रत्येक पंक्तीत माणूस आहे एक नंबर आहे वाढाने. मिथून दादाचं बुक्का बिक्का लावून होता बा. दिगादा आहे वाटते इकडे. जीवन कसं आहे पुरी पंगत वाढली की त्यानं बी त्याच्या मागं मागच कॅमेरा धरला. म्हटलं त्याला सांगितलं होतं वाढणाऱ्याच्या म्हटलं मागं मागं जायचं म्हटलं. पण यानं लेखाचा कॅमेरा बराबर पकडला नाही. कोणाचे पात्रच काढले तर कोणाचे थोबाडच काढले. तर म्हणजे पद्धतशीर यानं कसा कॅमेरा जसा पाहिजे होता का नाही तसा धरला नाही. मग बा आमचे माणसं इकडे या खोलीत नाही होते. जवाई तवा लस गोड हसत जायत बा. यायले हसून म्हणजे जवळच्याले भाकरी 2-2 घास जास्तच गेले असतील. मंत्री गिंत्री होता वाटते. सबन पोट्टे आहेत. नंदू थंब दाखवत जाय असा. त्याला वाटलं काय वाटलं होतं काय माहीत बिचाऱ्याला. पुढे तर कोण होतं पुढे झूम मारत जाय. यायला वाटलं त्या कॅमेरामन बबन काका होते का. बबन काकाचं जेवण म्हणजे एकदम स्लो मध्ये. लहान लेकरू जेवताना दिसलं की लस खतरनाक दिसते. हे वय सानू प्रभू भाऊचे लस डान्स खतरनाक करते वर्गी. मी म्हटलं पहिले पंगत घरातच आहे का. पण समाज मंदिरात बी पंगत होती. आता समाज मंदिर म्हणजे कोणतं ग्रामपंचायत आपली. आता काय हे काय राजू काका तर काय सण हाणत जायला वाटते. चावता ये नाही तरी बी दाबलं जाईन. कशा पोया भेटल्या होत्या काय माहिती. नरम काही भेटला नाही वाटते त्याला. मेळ नाही आला जायचा. का इकडे तर बघ मंडळी दिसून राहिली. काय बकेटच काढली पण यानं सगळ्यात जास्त. गुलाबबाबा होते का. गुलाबबाबा काटावर बसले म्हणजे कसं आहे जेवलं की सटकन सटकता येते. नाही तर लोक कवा पांटापुरी येऊन पुड्या गिड्या खा लावतील. त्याला वाटलं कसं आहे फटकन जेवलं फटकन सटकलं ते बरं राहते. पुढे कोण आहे बघम नाही तर इलाज भाऊ आहे. तर राजा महादेव ढोलू बी होता वाढाले. ढोल्या बरोबर वाढजो. गजान भाऊ आहेत. हे काय पंक्तीचे मून पुढारी तर इकडे मागं ठेवले होते की त्यानं. अरे हे तर गजान भाऊ आहेत. गजान भाऊ दे वाढत होतं. मग रुसकेस तिकडे वाढत जाय. अरे बाबू म्हणे तसं नच वाढ पाहू दे माझं 2-4 पोळ्या दे बरं इकडे. मग गजान भाऊनं घेतल्या हातानंच पोळ्या. आणि हे कोण होतं पांडुरंग मोठे बा. पांडुरंग मोठे बा मस्त बाजायला का मानं हलवतात खतरनाक. यायला पाहून तर मला बी हसू येऊ राहिला. म्हणजे यायला वाटलं कसं शूटिंग चालू आहे. मग गजान भाऊनं जबरदस्ती द्यायली एक कोर नाही हो नाही करत वाढून दिली. मधात कोणाला हे काय किसना बी होता मधात काय फिरत जाय काय माहीत कॅमेऱ्याच्या मधात येत जाय. सोम्या आता काय उभंच आहे मगापासून. वाढणार बाबा वाढणं बराबर. माया काढला वाटते का जरा व्हिडिओ यानं. जुन्या रामदा बराबर चालते. दाताना आपल्या चावत नाही. दाडा पडेल आहेत 2-4. रमण बेता घे जास्त काही हे करू नको. इकडे कोण आहे बघ का माहितले का. जिवंत सबंध पंक्तीतनी व्हिडिओ याचाच काढला का काय सगळ्यात जास्त. डिगादा तर वर पुजायला वाटते. इकडे काय बायाचा बी काढला का. अरे बापरे बघा माहितले का स्वयंपाक करायला बाया आता का सबंध आपल्या चुलत्याच दिसून राहिला इकडे तिकडे. हे काय मोठ्या मोठ्या चुलत्या म्हणजे बा आपल्या चुलत्याच आहेत. इकडे काय वहिनी साहेब आहेत. इकडे मालकीनं आहेत वाटते बा या घराच्या. काय सुरेश भाऊ काही करायचं काम नाही आता बसाच काम आहे. यायला बी घेतला का काढून. पाहुणे सबनालेच घेतलं यायनं ढोल्यानं. हे कोण आहे आता. हे तर ते पोरगी व्हायला बा किशोर भाऊची बारकी. दोघी जणीला वाटलं बा काय काय नाही. व्हिडिओ कॅमेरा मस्त दिसून राहिला होता त्याला वाटलं घ्या व्हिडिओ तुम्ही. मी म्हटलं आता आपण 2 बोटं दाखवूनच द्यावं. आता आहे तर पुढे जीवन मस्त मान हलवत जाय. आणखीन काय केलं या नाही बात केलं घेऊन घेतलेलं का. लय मोठा व्हिडिओ बनवला वाटते. केशव तर काय सुसू नाही देऊ राहिला. समजा एकटाच वाढते वाटते. हे बी जीवनाने सारखेच झाले दोघं त्यांना काय ते. आणि दुसऱ्याला वाढू नाही देत. बोला आपला कसा बी वाढू राहिला विचारा. त्याला मागं पाडला आहे ना. बरं.